नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. 2025 मध्ये ज्या चालू घडामोडी झालेल्या आहेत यावरच आधारित तुम्हाला 2026 मध्ये 100% प्रश्न येणार आहे. 2025च्या येणाऱ्या ज्या अपकमिंग सरळ सेवा भरती आहे त्यामध्ये मागच्या 6 महिन्याचं तुम्हाला करंट अफेअर हे नेहमीच विचारलं जात असतं ना. अशामध्ये करंट अफेअर हे आपलं अगदी अचूकपणे असायला पाहिजे, त्यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या वर्षभराच्या सगळ्या महिन्याच्या चालू घडामोडी आपण यामध्ये घेणार आहोत. नुसतेच चालू घडामोडी नाही तर यावरती आपण एक्झॅक्टली 100 प्रश्न जे आहेत तर ते देखील करणार आहोत. 2 ते 3 सेशन जे आहेत तर ते PYQचे असणार आहेत आणि 2-3 PYQ जे आहेत तर त्या तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सोडवायच्या आहेत. तर चला, हा जो जानेवारी महिन्यामधला जो करंट अफेअर होता, ज्या चालू घडामोडी होत्या ते आपण बघूया. बघा, कुठल्याही चालू घडामोडी जर तुम्हाला परीक्षेमध्ये तयारी करायची असेल ना तर त्या 10 ज्या चालू घडामोडीचे जे मेन टॉपिक्स आहेत त्या भोवतीच फिरत असते. त्यातला जो पहिला टॉपिक आहे तर तो आहे योजना, धोरणं, कायदे, सरकारी नियम. सरकारला सरकारी कर्मचारी जर पाहिजे असेल तर सरकारचं धोरण काय आहे हे ज्यांना समजतं, सरकारचे काय काय कायदे आहेत, योजना कोणकोणत्या आहेत याविषयी विशेष करून माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती नसेल तर करंट अफेअरमध्ये जो 20 मार्काच्या पुढे पल्ला गाठायचा आहे, तुम्हाला 22-23 पर्यंत पल्ला गाठायचा आहे, तर तो अशक्य होणार आहे. कारण कुठलीही परीक्षा घ्या, अगदी गट ड ची घ्या, गट क ची घ्या, ग्रुप बी, ग्रुप सी कुठलीही घ्या, त्यामध्ये शासनाच्या धोरणं, कायदे आणि सरकारी निर्णय यावरती तुम्हाला नेहमीचे प्रश्न आलेले दिसणार आहे. मग आता 2025च्या या आपल्या निर्णयामध्ये किंवा या टॉपिकमध्ये कोणकोणते चालू घडामोडी झाल्या होत्या ते आपण पाहणार आहोत. नंबर 1ला बघा, नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन होतं. ठीक आहे. आता हे भारत सरकारने 2025 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाचे खनिज अभियान नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन जे आहे तर ते सुरू केलं होतं. म्हणजे जे रेअर होत चालणारे मिनरल्स आहेत, ठीक आहे, तर त्यांच्याविषयी काय होतं हे अभियान होतं. यामध्ये लिथियम, ठीक आहे, ज्या बॅटरी बनवण्यासाठी जे वापरले जातं ना तर ते लिथियम आहे. ठीक आहे. लिथियम, कोबाल्ट, निकेल, टायटॅनियम, कॉपर यासारख्या इलेक्ट्रॉनिक आणि नवीनीकरणीय ऊर्जा उद्योगासाठी आवश्यक खनिजांचे उत्पादन आणि आयात कमी करणे हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इम्पोर्ट करणं जे आहे ना तर ते कमी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर कस्टम्स, नार्कोटिक्स वगैरे किंवा हवालदार या पदासाठी SSCच्या दृष्टीने सांगतोय मी, किंवा इन्स्पेक्टर, निरीक्षक पदाच्या उद्देशाने जर तुम्ही करत असाल तर यावरती तुम्हाला विशेष करून जे आहे तर ते काही प्रश्न दिसू शकतात त्या प्रकारच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे. देन हे खनिज भारतातील नेट झिरो उत्सर्जन आहे. ठीक आहे. आता बघा, ग्रीन एनर्जी जे म्हटलं जातं तर त्यासाठी ज्या लिथियम बॅटरी ज्या आहेत ना तर त्याचं प्रोडक्शन जे आहे, ज्या देशाकडे लिथियम हे खनिज आहे तो देश पॉवरफुल आहे. अगोदरच्या काळात कसं होतं की ज्या देशाकडे क्रूड ऑइल आहे, जसं की गल्फ कंट्रीजमध्ये, तर त्या देशांना पॉवरफुल होण्यापासून कोणी रोखू शकत नव्हतं. तर तसं आता लिथियम जे आहे तर ते लिथियम फार इम्पॉर्टंट आलेलं आहे आणि त्यासाठीच हे काय आहे, नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन आलेलं होतं. झिरो इमिशन होतं या ध्येयासाठी अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ मोबाईल बॅटरी, सौर पॅनल तयार करण्यासाठी हे खनिज जे आहे ना तर ते आवश्यक असतं. तुम्ही जर सोलर पॅनल जर पाहिलं तर त्यावरती जे विविध प्रकारचे डिझाईन्स वगैरे असतात ना तर त्यामध्ये लिथियम बॅटरीचा जो आहे ना तर तो उपयोग केलेला असतो. नंबर 2 जी महत्त्वाची घटना होती परीक्षेच्या दृष्टीने ती आहे इथेनॉल प्रोक्युरमेंट प्राईसमध्ये वाढ करण्यात आलेली होती. इथेनॉल एक्स्ट्रॅक्शन जे आहे, उसापासून मळी आणि मळीपासून नंतर मग जे इथेनॉलचं प्रोडक्शन होतं तर त्या संदर्भातला हा एक निर्णय होता. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ आर्थिक व्यवहार समितीने CCEAने इथेनॉलच्या खरेदी किमतीत वाढ मंजूर केलेली आहे. आता इथेनॉलची जी मुख्य फॅक्टरी आहे किंवा इथेनॉलच्या संदर्भामध्ये जर एक नाव जर तुम्हाला विचारलं तर ते आहे माननीय नितीन गडकरी यांच्या मुलाची जी कंपनी आहे तर ती इथेनॉलची आहे. नितीन गडकरी जे आहेत तर ते काय आहे की रोड मंत्री आहेत. ठीक आहे. तर त्यांना माहिती आहे की गाड्याचं संदर्भामध्ये काय, कशा पद्धतीने किती कन्झम्पशन होणार आहे, किती वाहनं वाढलेले आहेत. ठीक आहे. तर त्या उद्देशाने या वाहनांसाठी इथेनॉलची त्यांनी काय केलेलं आहे, 20% मॅन्डेटरी केलेलं आहे. अगोदर आपल्याला जे पांढरं केरोसिन मिळायचं ना तर ते केव्हाचं बंद झालेलं आहे, कारण ते पांढरं केरोसिन दुसरं तिसरं काही नसून हे काय आहे, डिझेलच आहे. ठीक आहे. तर त्यामुळे त्या डिझेलमध्ये 20% इथेनॉल मिसळून जी आपली राष्ट्रीय इंधनाची जी पूर्तता आहे तर ती करण्यासाठी ही जी वाढ आहे तर ती केली जाते. याचा उद्देश काय होता की शेतकऱ्यांना ऊस उत्पादनापासून प्रोत्साहन आणि पेट्रोलमध्ये
पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग वाढवून इंधनावर परकीय अवलंबन जे आहे तर ते कमी करायचं आहे. म्हणजे भारत देश जो आहे तर तो सध्या इंधनाच्या बाबतीत इतर देशावर अवलंबून आहे. तर त्यामध्ये 20% पेट्रोलमध्ये जर इथेनॉल ब्लेंड केलं, मिक्स करणं आणि ब्लेंड करणं या दोन्हीही जवळपास सारख्या आहे. ब्लेंड करणं म्हणजे एकत्रच होणं, मिक्स करणं म्हणजे दोन्ही एक मिक्स करणं, पण ज्यावेळेस थोडंसं वेगळं केलं तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या निघू शकतात. तर हे काय आहे, ब्लेंडिंग आहे. इथेनॉल हे पर्यावरणास अनुकूलन असे काय आहे, जैव इंधन आहे. ठीक आहे. महत्त्व काय आहे, 20% इथेनॉल ब्लेंडिंग लक्ष्य भारताने 2025-26 पूर्वी पूर्ण करायचे ठरवलेलं आहे. त्यामुळे नितीन गडकरी आणि त्यांचा जो मुलगा आहे तर ते काय आहे की यामध्ये म्हणजे याच्यात आहे. ठीक आहे, चर्चेत आहे. मेघालयामध्ये सायंटिफिक कोल मायनिंग धोरण, मेघालयामध्ये काय केलेलं आहे की सायंटिफिक कोल मायनिंग जे आहे तर त्याची एक योजना होती. भारत सरकारने मेघालय राज्यात वैज्ञानिक पद्धतीने कोळसा उत्खननासाठी परवानगी दिलेली आहे. ठीक आहे, सायंटिफिक पद्धतीने म्हणजे अगोदर ते थोडंसं रिसर्च वगैरे करणार खरोखर आहे की नाही आणि थोडंसं सायंटिफिक पद्धतीनं नॉर्मली जे ट्रॅडिशनली ज्या कोल मायनिंगचं काम चालतं तर त्या पद्धतीने न करता सायंटिफिक पद्धतीने केलेलं आहे. यामुळे बेकायदेशीर खाणकामावर नियंत्रण येईल आणि पर्यावरणाचं संतुलन राखून उत्पादन वाढेल. ठीक आहे. देन हा करार राज्य सरकार आणि केंद्रातील कोळसा मंत्रालयांच्या संयुक्त विद्यमाने केलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेत जर आला की सायंटिफिक कोल मायनिंगचा हा जो करार आहे तर हा कोणामध्ये झालेला तर केंद्र सरकार आणि मेघालय या राज्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे. महत्त्व काय आहे याचं की कोळसा उद्योगात सस्टेनेबल मायनिंग ही नवीन संकल्पना जी आहे तर ती राबवली गेली पाहिजे. ना आता चौथा जो आहे कार्ड टोकनायझेशन पॉलिसी, डिजिटल पेमेंट सुरक्षा. बघा आता कुठलंही पेमेंट होत असेल ना तर त्यामध्ये आपल्याला जसा पिन टाकावा लागतो आपल्या एंडने तर तसं बँक टू बँक ट्रान्झॅक्शन होत असेल ना तर एक टोकन असतं. ठीक आहे. म्हणजे टोकन म्हणजे कुलूप आणि चावी. ज्यावेळेस या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये लेट्स से की ही ए बँक आहे आणि ही बी बँक आहे. ठीक आहे. तर या दोन्ही बँकेमध्ये ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन होत असेल, इकडून या बँकेतून ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन शूट होईल तर त्यावेळेस इथून एक काय होईल, टोकन जनरेट होईल आणि हे टोकन जे आहे तर हे इथे गेल्यानंतर इथे देखील ट्रान्झॅक्शन ॲक्सेप्ट करण्यासाठी टोकन होईल आणि हे दोन्ही टोकन ज्या वेळेस काय म्हणता येईल की मॅच होतील तर त्याच वेळेस ते ट्रान्झॅक्शन आहे तर ते सक्सेसफुल होईल. ठीक आहे. तर हे जे डिजिटल थ्रेट वगैरे जे आहे तर ते याच्यासाठी हे एक सुरक्षा धोरण म्हणून काय आहे, टोकनायझेशन सुरू केलेलं आहे. RBIने कार्ड टोकनायझेशन धोरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. यामुळे क्रेडिट डेबिट कार्डची मूळ माहिती, कार्ड नंबर, CVC सुरक्षितपणे टोकनमध्ये रूपांतरित केले जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं एक एन्क्रिप्टेड कोड असतो, तो कोड जनरेट होतो आणि तो कोड ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन जे हिट करायचं आहे तर ते त्याच डेस्टिनेशनला आहे की नाही तर तिथं देखील होतं ते आणि ते टोकन जे आहे तर ते एकमेकांना मॅच होतात आणि नंतर मग ट्रान्झॅक्शन जे सक्सेसफुल होतं. हे टोकन व्यापाऱ्याकडे साठवले जातात त्यामुळे डेटा चोरी होण्याची शक्यता कमी आहे. हे ठीक आहे. हे जे टोकन आहेत ना तर आता पेटीएम, फोनपे वगैरे तर यांच्याकडे साठवलं जायचं त्यामुळे डेटा चोरी होण्याची जी आहे ना तर ती आता कमी शक्यता राहील. महत्त्व काय याचं, ग्राहकांची आर्थिक माहिती सुरक्षित राहणे आणि डिजिटल पेमेंटवरील लोकांचा विश्वास जो आहे तर तो वाढवणं यासाठी हे सरकारनं पाऊल उचललेलं आहे. पाचवा आहे एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग, ECB, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग. बॉरो म्हणजे काय की बाबा कोणाकडून तरी उधार घेणे किंवा कर्ज घेणे. RBIने काय केलेलं आहे, RBI आणि वित्त मंत्रालयाने परकीय कर्ज घेण्याच्या नियमामध्ये शिथिलता दिलेली आहे. म्हणजे मी जर भारतात असेल आणि मला जर समजा काही उद्योग सुरू करायचा असेल तर परदेशातून मला फंडिंग येऊ शकते तर त्याबद्दल शिथिलता देखील जी आहे तर ते एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग. म्हणजे मला जर समजा कोणी डोनेशन दिलं तर डोनेशन नाही, कमर्शियली असायला पाहिजे. म्हणजे यामध्ये असंही पॉसिबल नाही आहे की बाबा कुणी बाहेर जाणार, बाहेरच्या देशातून मग तो पैसे पाठवणार, ब्लॅक पैसा जो आहे तर तो व्हाईट करेल असंही नाही आहे. तर ते लिगली जे आहे ना तर ते लिगली बॉरोइंग जे आहे ते स्विफ्ट वगैरे ज्या प्रणाली असतात तर त्यानुसारच हा जो पैसा आहे तर तो भारतामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना परदेशातून गुंतवणूक आणि निधी मिळवणे सोपे झालेले आहे. उद्देश काय आहे, उद्योग क्षेत्रातील वाढ, परकीय चलन साठा वाढवणे आणि आर्थिक गती वाढवणे याच्यासाठी काय आहे की हे धोरण अवलंबलेलं आहे. महत्त्व, देशात FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. बघा हे जे शॉर्ट फॉर्म जे आहेत ना तर हे तुम्हाला जर लक्षात राहायला लागले ना की त्या ही कन्सेप्टचा जी काही शॉर्ट फॉर्म असेल त्याचा संदर्भ काय आहे, ते नेमकं कशासाठी काम करतो, उद्देश काय आहे, त्याचे फायदे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतील. FDI म्हणजे काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट.
फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आणि आर्थिक स्थैर्य जे आहे तर ते टिकवण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. तर येस, आता पुढचा जो आहे पर्यावरण आणि ऊर्जा धोरणातील सुधारणा. ठीक आहे. पर्यावरण आणि ऊर्जा धोरण हे जे आहे हे प्रत्येक परीक्षेसाठी आयोग म्हणा, सरळ सेवा म्हणा, TCS IBPS यांचा फार आवडीचा विषय आहे की आपण जो विद्यार्थी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार आहोत तर त्या विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी किती माहिती आहे, पर्यावरणाच्या धोरणांवरती याचा मेंदू चालतोय का. तर या पद्धतीसाठी म्हणजे याच्यासाठी हे प्रश्न जे तुम्हाला विचारले जातात. सरकारने रिन्युएबल एनर्जी क्षेत्राला मोठा पाठिंबा दिला आहे. RE लक्षात ठेवा, RE रिन्युएबल एनर्जी म्हणजे जी एनर्जी पुन्हा पुन्हा वापरल्या जाऊ शकते, रिन्यू करता येऊ शकते. जसं आपली बॅटरी जी आहे तर ती रिन्युएबल असते, फोनची बॅटरी. ठीक आहे. एकदा आपण चार्ज केली आणि ती नंतर समजा डेड झाली किंवा संपली किंवा कमी झाली तर आपण काय करतो, रिचार्ज करतो तिला. तर त्या पद्धतीने रिन्युएबल एनर्जी क्षेत्राला मोठा पाठिंबा दिलेला आहे आणि फ्युचरमध्ये हेच आहे. जर तुमचं समजा स्पर्धा परीक्षेतून पद जरी नाही मिळालं, तुम्ही सोलार एनर्जी म्हणा किंवा रिन्युएबल एनर्जीचा कुठल्याही स्टॉकिस्ट म्हणा, कुठलाही डीलर म्हणा किंवा रिटेलर म्हणा, छोट्या खाणी जर समजा सौर ऊर्जेचा कुठलाही जर प्रोजेक्टवरती जर काम केलं किंवा काही डिस्ट्रीब्युटरशिप डीलरशिप जरी घेतली तरीही अगदी धूमधडाक्यात बिझनेस चालेल तुमचा. ठीक आहे. तर त्यामुळे हे जे आहे हे फ्युचर आहे. नवीन सौर बघा, नवीन सौर, पवन एनर्जी, जल ऊर्जा प्रकल्प मंजूर जे आहेत तर ते करण्यात आलेले आहेत. आता अलीकडेच एक नवीन संशोधन झालेलं आहे, अर्थात आपल्याकडे तर ते आलेलं नाही आहे. ज्या समुद्राच्या ज्या लाटा असतात ना तर त्या लाटा कंटिन्युअसली चालत असतात आणि त्या लाटावरती त्यांनी काय केलेलं आहे, एक ब्रिज बनवलेला आहे जो त्यावरती फ्लोट होतो, तरंगतो. आणि जसं जसं त्या लाटांनी तो तरंगतो, तो जो ब्रिज आहे तर तो झकोल्या खातो, तर त्याच्यातून देखील एनर्जी तयार होते आहे. तर त्याचे देखील मोठे प्रोजेक्ट जे आहेत तर ते तुम्हाला भविष्यामध्ये दिसू शकतील. ठीक आहे. स्वच्छ भारत आणि हरित ऊर्जा या संकल्पनेत वाढ व्हावी यासाठी काय आहे, पर्यावरण आणि ऊर्जा धोरणांतर्गत रिन्युएबल एनर्जी या क्षेत्राला काय केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. महत्त्व काय, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन इमिशन जे आहे तर ते साध्य करायचं आहे. 2030च्या नंतर डिझेल गाड्या जसं आहेत तसं बंद होणार आहे, तर तसं डायरेक्टली झिरो कार्बन इमिशन जे आहे तर ते असायला पाहिजे. यासाठी हे धोरण अवलंबलेलं आहे. परीक्षा उपयुक्त, आता एक्झाम ओरिएंटेड कन्क्लुजन काय आहे बघा. जानेवारी 2025 मध्ये भारताने खनिज ऊर्जा आणि पर्यावरणाच्या धोरणावरती काय केला होता, भर दिला होता. ठीक आहे. नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे. नॅशनल क्रिटिकल हे आपण पाहिलं पुढं. नंबर 2ला काय होतं की इथेनॉल पॉलिसी हे शेतकरी आणि ऊर्जा दोघांनाही जोडणारे पर्यावरणपूर्वक असे काय आहे पाऊल ठरलेलं आहे. ठीक आहे. देन सायंटिफिक कोल मायनिंग, लक्षात ठेवा आपण शॉर्टकट्स पाहतोय. सायंटिफिक कोल मायनिंग मेघालयमध्ये सुरू झाल्याने सस्टेनेबल मायनिंग या संकल्पनेला चालना मिळालेली आहे. सस्टेनेबल म्हणजे काय की जी काही बऱ्याच अशा कोल माइन्स अशा आहेत की त्या एका वेळेपर्यंत चालतात आणि नंतर मग तिथून काहीच निघत नाही. ठीक आहे. तर ते भूगर्भातली जी माहिती आहे तर ती सायंटिफिक पद्धतीने जमा करणं आणि त्या पद्धतीने कोल मायनिंग करणं, तर हे त्याचं धोरण होतं. कार्ड टोकनायझेशन, ठीक आहे. डिजिटल पेमेंट व्हायचं असेल तर दोन्हीही ज्या पेमेंट सेंडिंग आणि रिसिव्हर बँक आहे तर त्यामध्ये टोकनायझेशन जे आहे तर ते त्याची पॉलिसी आहे. डिजिटल पेमेंट सुरक्षित करणे जाणे आहे. परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. ECB आणि गुंतवणूक नियमामधील बदल, ठीक आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ती भारतामध्ये आता थोडंसं त्याचे नियम अटी जे आहे तर त्या शिथिल केलेल्या आहे, कारण अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी हे काम करण्यात आलेलं आहे. एकूणच जानेवारी 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा, सुरक्षित अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान आधारित प्रशासन यावरती काय केला होता, फोकस केला होता. ठीक आहे. आता हे झालं काय म्हणता येईल की महाराष्ट्राचे आणि केंद्राचे जे शासकीय योजना धोरणं आहेत तर त्यावरती पुढच्या छोट्याशा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 2025च्या जानेवारीमधलं नियुक्त्या, पुरस्कार समित्या आणि व्यक्तिगण जानेवारी 2025ची. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. राम राम.